एक मोठी बातमी आपल्या समोर येते। सुनेत्रा पवारांचा काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांना फोन। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याकडून आता एक नवीन चाल खेळण्यात आली आहे। सुनेत्रा पवार यांनी रविवारी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती समोर येते। सुनेत्रा पवार या बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या आहेत आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न सुरुवातीला महायुतीकडून आला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवरील ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा बोलून दाखवली। मात्र काँग्रेसने ही पोटनिवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं। काँग्रेस अजूनही या भूमिकेवर ठाम असून बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे। आणि या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा करणे महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जाते आहे। सुनेत्रा पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यात फोनवर नेमकं काय बोलणं झालं याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही। मात्र बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उतरवू नये आणि आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी केलेली असू शकते। काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला। आज सकाळपर्यंत तरी काँग्रेस पक्ष बारामतीची पोटनिवडणूक लढण्यावर ठाम होता। मात्र आता सुनेत्रा पवार यांनी स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याने काँग्रेसच्या या भूमिकेत बदल होणार आहेत का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। कालच सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा मागितला। उद्धव ठाकरे यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यानंतर आज सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन करून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती केली। हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं समजत आहे। त्यामुळे आता काँग्रेसचे राज्यातील आणि केंद्रातील नेते काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।